Why should you pray daily? तुम्ही रोज प्रार्थना का करायला हवी? We need to know how to pray. आणि आपल्याला कळलं पाहिजे की प्रार्थना कशी करायची. Prayer is not made to an unknown God. प्रार्थना आपण कुठल्या अनोळखी देवाला करत नाहीये. Prayer is made to a known God. प्रार्थना जाणत्या देवाला केली जात आहे. Any prayer backed with the word of God becomes very powerful. आणि कुठल्याही प्रार्थनेला जर देवाच्या शब्दांचा पाठिंबा असेल तर ती प्रार्थना सामर्थ्यवान होते. It is the Holy Spirit who helps us पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो to make the right prayer where God has to answer your prayer. योग्य पद्धतीची प्रार्थना करायला, जिथे देवाने आपल्याला उत्तर दिलंच पाहिजे. It brings a transfiguration to a mortal man. प्रार्थना नाशकारक माणसाचं रूपांतर करते. You almost become like an immortal man. प्रार्थना करून 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 तुम्ही जवळजवळ अविनाशी होता. Prayer takes you out of the earthly realm and puts you in the spiritual realm. प्रार्थना तुम्हाला पृथ्वीवरच्या स्तरातनं काढून स्वर्गीय स्तरात नेते. The spiritual world is a very vast dimension. आणि आत्मिक जग फार मोठं आहे, विशाल आहे. When you pray, जेव्हा मग तुम्ही प्रार्थना करता, you don't pray to man, you pray to God. तुम्ही माणसाला प्रार्थना करत नसता. लक्षात घ्या, तुम्ही देवाला प्रार्थना करताय. And you are in connection with God आणि त्या himself. देवाशी तुमचा संपर्क लागतो. देवाशी स्वतःशी तुमचा संपर्क लागतो. When you pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो, your whole countenance changes. चेहरे बदलतात बेटा, चेहरे उजळून निघतात. Your life changes. आयुष्य बदलतं. Prayer is the proof of a man that is regenerated. प्रार्थना एक पुरावा आहे. ज्या माणसाचा नवीन जन्म झालाय त्याचा पुरावा आहे. That's why go boldly for prayer. मग प्रार्थनेला ना धाडसानी बसायचं. Prayer is a proof that you are alive. अरे तू प्रार्थना करतोय म्हणजे पुरावा आहे तू जिवंत आहेस. Prayer makes earth to meet heaven. प्रार्थना पृथ्वीला स्वर्गाला भेटायला लावते. You have to pray daily. तुम्ही रोज प्रार्थना करायला पाहिजे. You know why? का माहितीये? Because the devil is after you daily. कारण सैतान पण रोज तुमच्या मागे लागतो ना. मग रोज प्रार्थना करायला लागेल. साल में एक बार The नहीं devil करेगा. is after you daily. You meet God once a month. सैतान तुमच्या मागे रोज लागतो आणि तुम्ही देवाला महिन्यातनं एकदा भेटायला आणि प्रार्थनेला येता. How that equation works? ते समीकरण जमत नाही ना राजा. Something is wrong. काहीतरी चुकतं. मग तुझी महिन्याची एकदाची प्रार्थना कुठं पुरी पडणार आहे तुला? There is a daily challenge. कारण रोज आव्हान येतं. You know it. तुम्हाला माहितीये स्वतःला. There is a daily challenge. आयुष्यात प्रत्येकाच्या किती किती काय काय आव्हान येतात. तुला माहितीये, माझं मला माहिती. There is a daily need. रोज गरज असते. रोज. If not for you, it's for your child. If not for your child, it's for your spouse. तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलाबांसाठी, त्यांच्यासाठी नाही तर तुमच्या पतीसाठी, पत्नीसाठी ते If लागतं. not for your family, it is for the church members, परिवारासाठी नाही तर चर्चच्या सभासदांसाठी, for your relatives, for your नातेवाईकांसाठी, friends. मित्रांसाठी करावं लागतं. कारण कळतं आलाय सैतान, बसा प्रार्थनेला. Believe that when you go to pray, you are going to encounter God. विश्वास ठेवा, तुम्ही प्रार्थनेला बसला ना की तुम्हाला देव भेटणार आहे. You are going to encounter God. तुम्हाला देवाचं दर्शन, देवाची भेट होणार आहे. You shall be transfigured. आणि नक्की तुमचं रूपांतर होणार आहे. You shall be refreshed. नक्की तुम्ही ताजे होणार आहात. You shall be wet with the dew of heaven. स्वर्गीय दवाने तुम्ही ओले ओले होणार आहात. Prayer is not a law. प्रार्थना नियम नाहीये. It is grace. प्रार्थना कायदा नाहीये. प्रार्थना कृपा आहे. So anytime you refuse to pray, तर कधी जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला नकार देता, you remain impure. तुम्ही अशुद्ध राहता. You remain dry. तुम्ही सुखे राहता. You go down spiritually. आणि तुम्ही खाली जाता, आत्मिक रीतीने वर नाही येत. Prayer will give you that spiritual boost. प्रार्थना तुम्हाला आध्यात्मिक बूस्ट देते. If you don't pray, तुम्ही जर प्रार्थना केली नाही, it will affect you completely. परिणाम होईल. परिणाम होईल. It will affect your spirit being. आत्म्यावर परिणाम होईल. It will affect your mind. मनावर परिणाम होईल. It will affect your body. आणि शरीरावर सुद्धा परिणाम होईल प्रार्थना जर केली नाही तर. And when you don't pray, आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना नाही ना करत, you will not be transformed. मग तुमचं रूपांतर होणार नाही. And that life will attract demons to you. आणि रूपांतर न झालेलं तुझं बिलीव्हरचं जीवन जे आहे, सैतान त्याकडे आकर्षित होईल. And for the devil it will be so easy to penetrate आणि you. मग सैतानाला तुझ्यामध्ये घुसायला एवढं सोपं जाईल ना, कारण तुम्ही प्रार्थना करतच नाही. So some problems तर काही समस्या, that are in our life काही समस्या ज्या आपल्या जीवनात आहेत, is not caused only by the enemies, त्या शत्रूंनी केलेल्या आहेत असं नाहीये. but it is our ignorance towards prayer. प्रार्थनेविषयी आपली अजाणता आहे ना, त्याच्यामुळे झालंय ते. Say,
Otherwise, why these enemies will touch you? नाहीतर हा शत्रू कशाला तुम्हाला हात लावायला येईल. See, it's not just the word that washes you, it is even the prayer that washes you. फक्त देवाचा शब्द तुला धुवून काढतो असं नाही, प्रार्थनाही तुला शुद्ध करते. Prayer does not just mean kneeling down and praying कारण always. प्रार्थना करणं म्हणजे नेहमी गुडघे टेकून प्रार्थना करणं असंही नाही. Prayer includes many things. प्रार्थनेत बरंच काही येतं. Thinking on God, देवाचे विचार करणे, meditating on God, देवावर मनन करणे, praising Him, देवाची स्तुती thanking करणे, Him, देवाचे आभार मानणे, acknowledging Him. देवाची जाण ठेवणे. Lord, I know you are with प्रभू me. मला माहित आहे तू माझ्या सोबत आहेस. दिस इज ऑल प्रेयर. This is prayer. ही प्रार्थना आहे. Prayer is like breathing. प्रार्थना आपला श्वास आहे बेटा. It is breathing. प्रार्थना आपला श्वास आहे, आत्मिक श्वास. I have seen मी पाहिलंय in my deepest and darkest moments, माझ्या अगदी खोल काळ्या अशा सगळ्या क्षणात if there was anything that sustained me, जर काही गोष्टीनं मला पाठिंबा दिला असेल it was prayer. तर ती आहे प्रार्थना. प्रार्थना, देवाला केलेल्या प्रार्थना मला वाचवतात राजा. My God's door is open 24/7. पण माझ्या देवाचं दार 24/7 उघड आहे. Never pray only when you are in need. फक्त गरज असताना प्रार्थना करायची नाही बरं Your का. confidence will go. तुमचा विश्वास जाईल Your मग. faith will go. विश्वास नाही Because जाईल. you know in your heart you are guilty. कारण तुझ्या हृदयामध्ये मग तुला ती दोषी भावना खाते की गरज पडली म्हणून मग मी प्रार्थनेला It's बसलो. like, ते मग गरज सरण वैद्य मारो असं. before you pray, your faith is gone. प्रार्थना करायच्या अगोदरच विश्वासावर विरसन पडतं. And without faith, it is impossible to please आणि God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं एकदा अशक्य आहे. But just imagine, पण कल्पना करा in your good times also you were praying to तुमच्या Him, चांगल्या काळात पण तुम्ही जर प्रार्थना करताय, thanking Him every त्याचे day. रोज आभार मानताय, Then in your needful time, मग तुम्हाला जेव्हा खरोखर काही गरज येते ना, you go with confidence. तुम्ही विश्वासाने जाता. कारण the तुम्हाला Lord माहित says, असतं मी रोजच देवाकडे जात हा. असते बाबा. आणि मग देव म्हणतो This fellow comes every day. ह्याची हजेरी रोज Even when असते. he has everything, he still comes. ह्याची हजेरी रोज असते. ह्याच्याकडे सगळं असलं तरी तो येतो. He is like that Samaritan त्या man शोमरोनी माणसासारखा आहे हा, whose leprosy I healed. ज्याचं कोड मी बरं केलं, कुष्ठ मी And बरं he came to केलं thank me. आणि तो माझे आभार मानायला आला. हा असा आहे. So again he came to me. परत आला माझ्याकडे, Bless him. याला आशीर्वाद द्या असं देव म्हणेल. मग याची हजेरी रोज असते. God is not impressed with your hoarse voice, good voice, loud voice. No. देवाला काही तुझा जोराचा आवाज, छोटा आवाज, का बसलेला आवाज, का उठलेला आवाज, त्या कशाने देवाला फरक नाही पडत. Heart. हृदय, हृदय प्रार्थनेत हृदय पाहिजे. ते देव बघतो. Yes, it starts with the natural आणि or physical, नैसर्गिकातनं सुरुवात होते but असं नाही. it transcends the physical, passes the physical, enters the spiritual. पण नैसर्गिकातून, शारीरिकातून मग ते आध्यात्मिक जगात Because जातं. it's a spiritual transaction that takes place between you and God. काय आध्यात्मिक व्यवहार होत असतो तो तुझ्यात आणि देवात. It is- आध्यात्मिक व्यवहार. And that's why when you pray in tongues, म्हणून ना जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना कराल, you are praying mysteries to God. तुम्ही देवाला गुज बोलत असता. गुज जी कोणाला माहित नाहीत. The purest form of prayer is praying in tongues. प्रार्थनेची शुद्ध रीत म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना करा. Because there is no selfishness कारण involved. त्यात स्वार्थीपणा राहत नाही. Where reasoning is involved, there is selfishness जिथे involved. तर्क वितर्क येतात ना, तिथे स्वार्थीपणा येतो. But when you pray in tongues, पण अन्य भाषेत प्रार्थना केली ना, that prayer is filtered, it is pure, it reaches God. ती निस्वार्थी, गाळून शुद्ध केलेली प्रार्थना It असते. is the language of angels. ती देवदूतांची भाषा आहे. The language that angels speak with God. जी भाषा देवदूत देवाशी बोलतात त्याला अन्य भाषा म्हणतात. Yes. आमेन, आमेन. बोलत राहा अन्य भाषेत तुम्ही. Both kinds of prayer you make. दोन्ही पद्धतीच्या प्रार्थना In करा. tongues, अन्य भाषेत सुद्धा with understanding. आणि तुमची जी बोली भाषा आहे त्याच्यात सुद्धा. I feel मला वाटतं prayer is man's greatest power. प्रार्थना माणसाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य ऍक्च्युली Prayer can help you to meet God. प्रार्थना तुला देवाला भेटायला सहाय्य करेल. Prayer belongs to the humble. प्रार्थना नम्र लोकांच्या मालकीची आहे. Prayer belongs to the broken in heart. प्रार्थना हृदयाने जे तुटलेले असतात तेच करतात. Prayer is like the armor in the battlefield. प्रार्थना म्हणजे रणभूमीवरती असलेली शस्त्र सामग्री आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.